हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 13 लेसन बघणार आहोत. इम्पॉर्टंट प्लेसेस अराउंड अस. इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचे, प्लेसेस म्हणजे जागा, ठिकाण, अराउंड म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारे. म्हणजेच आपण या लेसनमध्ये आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या महत्त्वाच्या जागा आहेत, महत्त्वाचे ठिकाण आहेत, ते या लेसनमध्ये बघणार आहोत. एव्हरी विलेज अँड सिटी हॅज इम्पॉर्टंट प्लेसेस. एव्हरी म्हणजे प्रत्येक. विलेज म्हणजे खेडेगाव, जे प्रत्येक गाव असतं, आणि सिटी म्हणजे शहर. तर गाव आणि शहर या दोन्हींमध्ये इम्पॉर्टंट प्लेसेस महत्त्वाची ठिकाणे असतात. हिअर आर सम इम्पॉर्टंट प्लेसेस इन अवर नेबरहूड. तर इथे खाली काही महत्त्वाची ठिकाणे आपल्या आजूबाजूला. नेबरहूड आपण मागच्याच लेसनमध्ये बघितलं. नेबरहूड म्हणजे काय? आपल्या आजूबाजूचा परिसर. तर या परिसरातली काही महत्त्वाची ठिकाणे आपण बघणार आहोत. तर इथे काय लिहिलंय बघा, ह्या चित्रावरूनच तुम्हाला समजत असेल हे काय आहे. स्कूल आहे, या टीचर आहेत, स्कूल बस आहे, ही स्कूल आहे, ही मुलं स्कूलमध्ये चाललेली आहेत. तर हे काय आहे? स्कूल. आता हे काय आहे? मार्केट. मार्केट म्हणजे काय? तर जिथे बाजार भरतो, आपण तिथे वस्तू खरेदी करतो, त्याला म्हणतात मार्केट. मग तिथे फ्रूट्स असतील, भाजी असेल, ओके. तर हे झालं मार्केट. आता या चित्रावरून काय दिसतंय? हे दोघं बहीण भाऊ किंवा फ्रेंड्स खेळायला चालले आहेत. तर हे काय आहे? पार्क. आता इथे काय दिसतंय तुम्हाला? हे मोठी बिल्डिंग आहे. इथे ॲम्ब्युलन्स दिसते का? इथे पेशंटला नेत आहेत. म्हणजे हे काय आहे? हॉस्पिटल. इथे हे जे आहे हे पोस्ट ऑफिस आहे. पोस्ट ऑफिसमध्ये काय करतात? आपल्याला खूप लांब जर कुणाला पत्र पाठवायचे असेल, राखी पाठवायची असेल, पैसे पाठवायचे असेल, तर आपण या पोस्टाच्या ऑफिसमधून ते पाठवू शकतो. पोलीस स्टेशन. हे काय आहे? पोलीस स्टेशन आहे. इथे पोलीस असतात, ते गुन्हेगारांना पकडतात आणि इथे जेलमध्ये त्यांना आत टाकलं जातं. रेल्वे स्टेशन. इथे बघा, ही मोठी अशी ट्रेन गाडी आहे की नाही, रेल्वे, आणि हे रेल्वे स्टेशन आहे. ठीक आहे. तर हे सगळे जे प्लेसेस आहेत ह्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट प्लेसेस आहेत. आता हे कुठे असतं सांगा बरं? हे विलेजमध्ये असेल असं का सिटीमध्ये असेल? तर हे असतं सिटीमध्ये, शहरामध्ये हे सर्व सोयी असतात. आता आपण बघणार आहोत. देअर आर अ फ्यू इम्पॉर्टंट प्लेसेस इन अ विलेज. तर विलेजमध्ये सुद्धा काही महत्त्वाची ठिकाणे असतात. फ्यू म्हणजे काही. तर काही महत्त्वाची ठिकाणे जी गावामध्ये सुद्धा असतात ते आपण बघणार आहोत. तर इथे काय दिसत आहे बघा, इथे शेत आहे. हे शेतामध्ये पीक आहे. हे बैल आहेत. पहिले अशा प्रकारे बैलाच्या साहाय्याने, बैलाच्या हेल्पने शेताला पाणी दिलं जायचं. ठीक आहे. तर हे आहे फार्म. फार्म म्हणजे शेत. आता हेल्थ सेंटर. डिस्पेन्सरी और हेल्थ सेंटर. आता गावाला जसे आपल्या शहरामध्ये जागोजागी दवाखाने असतात की नाही डॉक्टर काकांचे, तसं गावाला नसतं. गावाला एकच दवाखाना असतो, त्याला म्हणतात डिस्पेन्सरी और हेल्थ सेंटर. प्राथमिक आरोग्य केंद्र असं मराठीमध्ये त्याला म्हणतात. आता द पंचायत. हे पंचायतचं ऑफिस असतं, ग्रामपंचायत. प्रत्येक गावाला एक सरपंच असतो आणि त्यांचं इथे ऑफिस असतं, त्याला म्हणतात पंचायत. आता या चित्रामध्ये काय दिसतंय बघा, तर ही बाई याने पाणी काढतीये ह्या दोरीने, आणि या बायका पाणी भरून घेऊन चाललेल्या आहेत. तर याला म्हणतात वेल म्हणजे विहीर. गावाला जागोजागी नळ नसतात पाण्यासाठी, तर गावाला अशा प्रकारच्या विहिरी असतात. त्यातून पाणी काढलं जातं आणि मग वापरलं जातं पिण्यासाठी. ठीक आहे. एव्हरी नेबरहूड अल्सो हॅज प्लेसेस ऑफ वर्शिप. आणि आपल्या आजूबाजूला काही धार्मिक, वर्शिप म्हणजे जिथं आपण पूजा करतो, अशी सुद्धा ठिकाणे असतात. पीपल गो टू प्रे ॲट दीज प्लेसेस. आणि मग लोक तिथे प्रार्थना करण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी अशा ठिकाणी
जात असतात. तुम्ही तुमच्या आजूबाजूला काही मंदिरे बघितलीच असतील, हो ना? तर आपण बघूयात कोणती कोणती मंदिरे आहेत. हिंदूज वर्शिप इन अ टेम्पल. जे हिंदू लोक आहेत ते मंदिरामध्ये जाऊन पूजा करतात. मुस्लिम्स ऑफर प्रेयर्स ऑर नमाज इन अ मॉस्क्यू, किंवा यालाच मॉस्क असंही म्हटलं जातं. तर मॉस्क किंवा मॉस्क्यू म्हणजेच मस्जिद. तर मुस्लिम लोक मशिदीमध्ये जाऊन नमाज करतात. अशा प्रकारे बघा. ख्रिश्चियन्स गो टू अ चर्च फॉर प्रेयर्स. जे ख्रिश्चन लोक असतात ते चर्चमध्ये जातात त्यांची प्रार्थना करण्यासाठी. सिख्स वर्शिप इन गुरुद्वारा. जे शीख लोक आहेत म्हणजे पंजाबी लोक आपण समजा, की ते प्रार्थना करण्यासाठी गुरुद्वारामध्ये जातात. पारसीज वर्शिप इन द फायर टेम्पल. इट इज कॉल्ड द अग्यारी. जे पारसी लोक जातात की नाही प्रार्थना करण्यासाठी, तर त्याला अग्यारी असं म्हटलं जातं. जैन्स विजिट देरासर. तर जैन लोक आहेत ते देरासरमध्ये जाऊन प्रार्थना करतात. बुद्धिस्ट विजिट विहारा. बौद्ध लोक आहेत त्यांचे विहार असतात, बौद्ध विहार, तिथे जाऊन प्रार्थना करतात. ऑल रिलिजन्स टीच अस टू लव अँड हेल्प वन अनादर. आता एवढे सगळे जरी धर्म असले तरी सर्व धर्माची एकच शिकवण आहे की सर्वांशी प्रेमाने वागायचं आणि एकमेकांना मदत करायची. आता ही क्लासरूम ॲक्टिव्हिटी आपण करूयात. फिल अप युअर शॉपिंग बॅग विथ ऑल द थिंग्स यू हॅव बॉट. तुम्ही जी काही वस्तू घेतलेल्या आहेत, बॉट म्हणजे आणणे, खरेदी करणे, तर त्यातल्या ज्या वस्तू आहेत त्याने तुमची जी शॉपिंग बॅग आहे ती भरून टाकायची आहेत. द पिक्चर्स अँड द क्लूज आर गिवन. आता ही बघा, ही बॅग आहे शॉपिंग बॅग, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही काय काय घेतलेलं आहे त्याचे इथे पिक्चर्स दिलेले आहेत. तर त्याच्यावरून आणि इथं क्ल्यू दिलेले आहेत त्या स्पेलिंगचे. तर त्या पिक्चरचं स्पेलिंग तुम्हाला लिहायचं आहे आता, ठीक आहे. तर फर्स्ट पिक्चर कशाचं आहे बघा बरं. काय आहे? फिश. फिश. मग फिशचं स्पेलिंग काय आहे ते इथं लिहायचं आहे. लिहा फिशचं स्पेलिंग काय आहे, येतं का? FISH, फिश. इथे लिहायचा FI, कॅपिटल काढ, SH. आता सेकंड चित्र कशाचं आहे, काय दिसतंय? हा ब्रेड आहे. तर ब्रेडचं स्पेलिंग इथे सेकंडला लिहा. इथं बी लिहिलेलं आहे पहिल्यांदा. BREAD, ब्रेड, ठीक आहे. आता थर्ड काय आहेत, या बाउलमध्ये सगळे फ्रूट्स आहेत. मग फ्रूट्सचं स्पेलिंग लिहायचं आहे आपल्याला. चला लिहा. FRUITS, फ्रूट्स, ठीक आहे. आता फोर्थ काय आहे हे? कॅरेट. कॅरेटचं स्पेलिंग लिहा. CAR, असू त्याच्यामध्ये, OT लिहिला, कॅरेट. त्यानंतर आता फिफ्थ काय आहे? हॅट. HAT, हॅट. हॅटचं स्पेलिंग लिहा. HAT, हॅट. ओके, हे झालं. आता आपण नेक्स्ट बघूयात. तर हे सगळी तुमची शॉपिंग बॅग आता फुल झालेली आहे. फॉर्म अ वर्ड विथ द लेटर्स इन सर्कल्स. आता या शॉपिंग बॅगमध्ये इथे काय तुम्हाला दिसतं, ह्या जे वर्ड्स आहेत काही त्यांना आपण सर्कल केलेलं आहे, बरोबर. मग आता हे सर्कल केलेले वर्ड आहेत ना, ते लिहायचं आहेत इथे आणि त्याच्यापासून एक नवीन शब्द तयार होणार आहे. तर फर्स्ट मधला काय आहे? F. लिहा. F, कॅपिटल F. त्यानंतर इथे AITH.
तर काय तयार झालेलं आहे? FAITH म्हणजे फेथ. फेथ म्हणजे विश्वास. तर हा एक नवीन शब्द तयार झालेला आहे. आता आपण बघूयात आपण या लेसनमध्ये काय शिकलो. रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. फर्स्ट, एव्हरी सिटी अँड विलेज हॅज इम्पॉर्टंट प्लेसेस. प्रत्येक शहरामध्ये आणि गावामध्ये इम्पॉर्टंट प्लेसेस म्हणजेच महत्त्वाची ठिकाणे असतात. सेकंड, एव्हरी नेबरहूड हॅज प्लेसेस ऑफ वर्शिप. तर आपला जो आजूबाजूचा परिसर आहे तिथे प्रत्येक ठिकाणी प्लेसेस ऑफ वर्शिप म्हणजे धार्मिक स्थळे, म्हणजेच देऊळ असेल, चर्च असेल, मस्जिद असेल, अग्यारी असेल, सर्व जाती धर्माची प्रार्थना स्थळे तिथे असतात. ऑल रिलिजन्स टीच अस टू लव अँड हेल्प वन अनादर. सर्व धर्म आपल्याला एकमेकांवर प्रेम करायला आणि एकमेकांची मदत करायला शिकवतात. तर इथेच हा लेसन संपलेला आहे. समजला का? ओके, बाय बाय.